नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर तो जगातली तिसरी अर्थव्यवस्था ठरला असता. माफ करा, महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर तो जगातली 30वी अर्थव्यवस्था ठरला असता, असं वाक्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्गारलं. महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा गौरव होता, पण त्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होण्याअगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एका भोंदू बाबाबाबत एक निवेदन द्यावं लागलं. या निवेदनामध्ये त्यांनी जे जे काही सांगितलं ते महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारं होतं. काय होतं या निवेदनामध्ये? या निवेदनामध्ये हे होतं की एका भोंदू बाबानं महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना, बऱ्या नेत्यांची संख्या किती, जवळपास 40च्या आसपास, आपल्या पायाशी आणलं आणि मग या भोंदू बाबाचा आशीर्वाद मिळावा, त्याच्याकडनं आपलं भविष्य जाणून घेता यावं, त्याच्याकडनं आपल्या भविष्याची चांगली तजवीज करता यावी, आपली आर्थिक भरभराट व्हावी, यानं अनेक कारणासाठी या नेत्यांनी त्याच्या चरणी फक्त आपल्या निष्ठा वाहिल्या नाही तर प्रचंड आर्थिक संपत्तीही वाहिली. जेव्हा एखाद्या भोंदू बाबाकडे इतके नेते असतात आणि दुसरीकडे भरलेली तिजोरी असते, तेव्हा त्या भोंदू बाबाच्या डोक्यात सैतान शिरायला फारसा वेळ लागत नाही. अशोक खरातच्या बाबतीतही याच्यापेक्षा वेगळं काही झालं नाही आणि मग त्या सैतानानं जी विकृती दाखवली ती जवळपास गेल्या आठवड्यापेक्षा जास्त काळ अवघा महाराष्ट्र पाहतोय. प्रश्न हा नाहीये की या सगळ्या नेत्यांनी या भोंदू बाबाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहताना त्याला काय काय दिलं. प्रश्न हा आहे की त्यामध्ये महाराष्ट्राचं काय काय नुकसान झालंय. जेव्हा आपण एखाद्या नेत्याच्या हाती सत्ता देतो, अधिकाऱ्याच्या हाती सत्ता देतो, तेव्हा अपेक्षा एवढीच असते की त्यांनी लोकांचं भलं करावं. पण इथं या साध्या सुध्या नियमाचा आपल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना जणू विसर पडलाय की काय, हे या सगळ्या प्रकरणातनं दिसतंय. आणि आता जे सगळं समोर येतंय त्यानं अवघ्या महाराष्ट्राची मान एकीकडे शर्मेनं खाली जाते, दुसरीकडे संताप येतोय. आता या सगळ्यातनं काय मार्ग निघणार आहे त्या चौकशीच्या अंती आपल्याला कळेलच. पण तोपर्यंत दिवसेंदिवस रोज नवनव्या नेत्यांची यामध्ये येणारी नावं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी संतापाची बाब बनले. ज्या राज्याचं नाव अवघ्या देशामध्ये सन्मानानं घेतलं जातं, त्याच राज्यामध्ये असा एखादा भोंदू बाबा जन्माला यावा आणि त्यानं या राज्यातल्या सगळ्या नेत्यांना नादी लावावं, यासारखं दुर्दैव दुसरं काय. पण हे सगळं करण्याची या नेत्यांना नेमकी गरज काय आहे, याबाबत आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. भोंदू अशोक खरातच्या निमित्तानं आपल्या अनेक राजकीय नेत्यांचा खरा चेहरा समोर येतोय. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव या प्रकरणात सर्वात अगोदर समोर आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अशी अनेक नावं समोर येत गेली. आणि आज तर महिला हक्कांसाठी लढणाऱ्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यावरही या प्रकरणी गंभीर आरोप झालेत. महिला हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे आणि खरातचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला. अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला. जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता, त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं, म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. या प्रकरणात एसआयटीनं रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलं, पण काही थातुरमातुर कारणं देत रुपाली चाकणकर यांनी आज एसआयटी समोर हजर होणं टाळलं. मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल हे काही कारण नक्कीच नाहीये. कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलंय. तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही. ते कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे. ज्या संस्थेकडे महिलांचे हक्क सुरक्षित करण्याची घटनात्मक जबाबदारी असते, त्या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा इतक्या घृणास्पद व्यक्तीचे पाय धुतात, यापेक्षा महाराष्ट्राचं अधिक दुर्दैव काय. बरं, चाकणकर इतक्यावर थांबल्या नाही. भोंदू खरातची तुलना विठ्ठलाशी करताना त्यांना किंचितही संकोच वाटला नाही. याच संदर्भातला त्यांचा एक जुना व्हिडिओ आता समोर आलाय. तर तुम्हाला कल्पना ताईला असं पाहून म्हणतात रुक्मिणीची 100 आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलेलं असेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने
महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे मिळून 40 आमदार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खरातच्या संपर्कात होते, असंही एसआयटी तपासात समोर आल्याची चर्चा आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायदे आणि धोरणं बनवण्याची जबाबदारी आहे, तेच जर खरात सारख्या विकृत माणसाकडे जाऊन आपलं भविष्य विचारत असतील किंवा त्याच्याशी आर्थिक व्यवहार करत असतील तर ती शर्मेची बाब म्हणायला हवी. अनेक नेते, आमदार, खासदार किंवा मंत्री यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. पण त्याच सोबत हे नेते जर मनानं आणि नैतिकतेनंही भ्रष्ट झाले असतील तर ते सर्वसामान्यांसाठी काय काम करणार हा प्रश्न पडतो. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. अरुणजी नमस्कार. 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 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत आहेत. सुनील सर नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण तीनही प्रवक्ते ज्या ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय त्या त्या पक्षामधनं या भोंदू बाबाला, अशोक खरातला जाऊन भेटलेले नाहीत असे नेते खरं तर नसावेतच. त्यामुळं कुणाची फक्त सत्ताधाऱ्यांचे आहेत का किंवा विरोधकांचे आहेत का हा मुद्दा इथं अलहिदा ठरतो. अरुण सावंतजी, रोज तुमच्या पक्षातल्या एकेका नव्या नेत्यावर या अशोक खरातशी संबंध असल्याचे दाट दावे होत असताना, वेगवेगळ्या लोकांकडनं ते दावे होत असताना, काय अशी गरज आहे तुमच्या पक्षातल्या नेत्यांना जे की सत्तेमध्ये आहेत की त्यांना अशा एखाद्या भोंदू बाबाची गरज लागते? काय मिळतं काय म्हणजे या बाबाकडे जाऊन नेमकं? अरुणजी माझा आवाज येतोय? हो, आवाज येतो, बोला. हो, तुमच्यासाठी होता प्रश्न. माझा प्रश्न ऐकू आला का? नाही. बर, तुमच्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांवर रोज या संदर्भातले आरोप होत आहेत. काय नेमकी अशी गरज आहे सत्तेत असलेल्या पक्षातल्या नेत्यांना, मंत्र्यांना अशा एखाद्या बाबाच्या आशीर्वादाची? काय आहे जे महाराष्ट्राची सत्ता देऊ शकत नाही? काय आहे जे शिवसेना हा पक्ष देऊ शकत नाही आणि अशोक खरात सारखा एखादा भोंदू बाबा देऊ शकतो? डॉक्टर कविताजी, पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पक्षातले नेते जातात हे वाक्य थोडंसं न पटण्यासारखं आहे. सर्वच पक्षातील अनेक नेत्यांची नावं आणि फोटो सध्या पुढे येताना आम्हाला दिसत आहेत. अख्खी महाराष्ट्राची जनता पाहत आहे. राहिला दुसरा प्रश्न की काय गरज आहे या अशा सर्वपक्षीय नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना, मंत्रालयातल्या किंवा मोठमोठ्या उद्योगपतींना अशा भोंदू बाबाच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याची? तर माझं मन असं सांगतं की ज्या लोकांचा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर विश्वास नसतो, आपल्या मेहनतीवर विश्वास नसतो, तसंच काहीतरी पटापट मिळवण्याची ज्यांना हाव असते, हव्यास असतो, अशीच लोक अशा भोंदू बाबांच्या कडे जाऊन त्या भोंदू बाबांकडून स्वतःला भोंदू करून घेण्याची त्यांना हौस असते. आणि आज तेच या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि असेच प्रकार देशातील अनेक राज्यांमध्ये सुद्धा घडत असतात. आपला महाराष्ट्र सुद्धा सध्या त्याला अपवाद नाही. आणखीन महत्वाचं सांगायचं झालं तर म्हणजे तुमच्या पक्षातले जे जे नेते या भोंदू बाबाकडे गेले त्यांचा विश्वास नाहीये का त्यांच्या कर्तृत्वावर? माझा असाच समज आहे की ज्या नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा, उद्योगपतींचा किंवा सर्वसामान्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, अशीच लोक दुसऱ्याकडे जात असतात आपला हात दाखवायला किंवा इतर काही गोष्टी करायला. कारण सर्वोच्च नेतृत्व सुद्धा अशोक खरातला भेटत होतं. घाम गाळून जे मिळेल, तुमच्या पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व सुद्धा अशोक खरातला भेटत होतं. तुमच्या पक्षाचे मंत्री सुद्धा भेटत होते. मग तुमच्या पक्षाचं नेतृत्व, तुमच्या पक्षाचे मंत्री यांना विश्वास नाहीये का त्यांच्या कर्तृत्वावर? कविताजी, थोडा वाक्यामध्ये बदल केला तर मी त्याचं उत्तर देईन. आपण म्हणत होतात की आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, जसं स्पष्ट शब्दात विचारा ना, त्यात कसली भीती? परंतु हे सत्य नाहीये. आदरणीय एकनाथ शिंदे, मी तुम्हाला विचारलं की मी कशाला भीती बाळगू? तुम्ही अर्धवट विचारता मला. काय मी अर्धवट विचारलं? तुमच्या पक्षाला सर्वोच्च नेते किती आहेत? नाव ना मी सांगतो तुम्हाला. तुमच्या पक्षाला सर्वोच्च नेते एकच आहेत ना? ऐका, ते नाव घेऊन बोलायचं, असं कोंड्यात ठेवून नाही बोलायचं. म्हणजे जर मी शिवसेनेचे सर्वोच्च नेते असं म्हटलं तर काय 4 नावं समोर येणार आहेत का? एकच नाव समोर येणार आहे? उत्तर सांगतो. आपण आमच्या मुख्य नेत्यांची बदनामी होईल असं वक्तव्य कृपया करू नये. कारण आज विरोधकांमार्फत
खरा ज्या गोष्टींवरती भांडलं पाहिजे त्या गोष्टींना बाजूला ठेवून आम्हाला पराजित तर ते करू शकत नाहीत. म्हणून आता खोटे आरोप करून बदनाम करूया यांना. आणखीन कसं यांना बदनाम करून जनतेच्या नजरेमधून पाहता अरुणजी, येईल. प्रश्न विरोधकांचा नाहीच विचारत आहे. प्रश्न तुम्ही जे म्हटलात ना त्याच्याबद्दलचा विचारतात. तुम्ही म्हणता की ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही ते भोंदूबाबाकडे जातात. त्याच्यावरच मी फक्त विचारते, तुमच्याच पक्षातले नेते जर भोंदूबाबाकडे जात असतील मग त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे की नाहीये? मी जे काही माझे विचार मांडले त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते, सर्वोच्च नेते येत हे कृपया आपण लक्षात ठेवावे. हे जे काही आपण विचारत आहात ते फोटो पाहून विचारत आहात. अनेकांचे फोटो सध्या दाखवण्यात येते, मॉर्फिंग करण्यात येते किंवा कुठल्या तरी एका त्रयस्थ ठिकाणी गेले असताना हा कोण तो भोंदूबाबा तिथे येऊन कुठल्या तरी इतर नेत्यांबरोबर आमच्या नेत्यांच्या समोर उभं राहून फोटो काढले. याचा अर्थ आमचे सर्वोच्च नेते त्यात सामील आहेत असा मुळीच होत नाही किंवा करू सुद्धा नाही. हे आपण कृपया लक्षात ठेवावे. बर, आणि मग बाकीचे नेते का तुमचे सगळेच नेत्यांनी त्यांच्या बरोबर काढलेले फोटो हे अनावधानानं किंवा फक्त एखाद्या कार्यक्रमात काढलेले फोटो आहेत? तुमच्या कुठल्याही नेत्यानं कधीही अशोक खरातशी कुठलेही संबंध ठेवलेले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुमचे कुठलेही मंत्री जे त्यांच्याकडे गेलेत ते फक्त आले आता कुणीतरी आपल्यासोबत आणि काढले फोटो, याच कॅटेगरीतले आहेत का? मला वाटतं अरुणजींशी संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. हेमलताताई, आता जी परिस्थिती शिवसेनेची आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आहे. आता याचंच उत्तर द्या ना आम्हाला की काय नेमकी गरज आहे या बाबाची? म्हणजे असा काय आशीर्वाद या बाबाकडनं मिळतो की नेते सगळे त्याच्या पायाशी लोटांगण घालायला तयार होतात? त्या बाबानं काय काय विकृती केलेल्या आहेत त्या तर बाजूलाच ठेवूयात, पण या नेत्यांची अशी काय गरज असते की आपल्या निष्ठा त्या बाबाच्या चरणी नेऊन वाहतात? कविता, हा विषय अतिशय भयंकर आहे. म्हणजे आता कुठले शब्दच सापडत नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राची, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राची आणि रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची जी काही प्रचंड बदनामी आणि जे काही भयंकर सत्य समोर येते हे अक्षरशः विचलित करणार आहे. आणि याच्यामध्ये हा विषय 100% म्हणजे पॉलिटिकल विषयामध्ये राजकीय लोकांची सर्वात मोठी चूक असते. कारण सर्वसामान्य माणूस त्यांना नेता म्हणून बघत असतो. तो कसा वागतो, तो काय करतो, तो कुठे जातो, त्याचं यश कशामुळे मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणूस फॉलो करत असतो. आणि अशा वेळेला राजकीय नेत्यांची जबाबदारी ही अतिशय मोठी असते. तुम्ही जो विषय सांगितला तो पक्ष कुठलाही असो, नेता कुठलाही असो, परंतु ही जी वृत्ती आहे ही अतिशय भयंकर आहे. याच्यामध्ये मग पॉलिटिकल इन्सिक्युरिटी आहे किंवा लवकर काही पदं मिळण्याची लालसा आहे किंवा एक पॉलिटिकल लायझनिंग साठी सुद्धा हे बाबा आजकाल खूप प्रसिद्ध असतात सगळे, की याच्याशी ओळख आहे, मग हा याच्याशी ओळख करून मला काहीतरी पद मिळेल. कशामुळं नेते असतील किंवा अनेक प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्या बाबाच्या मागे लागतात किंवा जे आपण महिलांच्या बाबतीत बघितलं की महिला सुमोटो ह्या गोष्टीला पुढे गेल्या आणि काहीतरी योनी शुद्धी वगैरे अशा विषय देऊन त्या महिला इतक्या भ्रमित कशा झाल्या, हे सगळं भयंकर आहे, अवाक करणार आहे. दुर्दैवाने आज माझ्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा आपल्यासोबत नाही. हे नेतृत्व असं होतं की ज्याने कधी आयुष्यात गंडे दोरे बुवा बाजी यांना थारा दिला नव्हता आणि हे शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्या विचारावरती ठाम राहिले. परंतु माझ्या पक्षाबद्दल तुम्ही स्पेसिफिक विचारत असाल तर रुपालीताई असतील किंवा काय की कशा पद्धतीने त्यांच्या आहारी गेल्या, त्यांच्यावरती विश्वास टाकला. आता त्यांना त्या संदर्भात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जी काही येणारी चौकशी असेल त्या चौकशीला त्या सामोरं जातील. त्याच्यामधून जे काही सत्य बाहेर येईल की याच्यामध्ये काय कोण कशा पद्धतीने गुंतलेला आहे, कोणाचा आर्थिक काही हितसंबंध होते किंवा आणखीन कसले हितसंबंध होते, जे काही चौकशी होईल त्याला त्या सामोरे जातील आणि त्याच्यामधून जे काही सत्य येईल ते सत्य आम्ही सगळे स्वीकारू. याच्यामध्ये कोणीही कुठल्याही पक्षाचा नेता, विशेषतः मी माझ्या पक्षाबद्दल बोलते, याच्यामध्ये माझ्या पक्षाचा कुठलाही नेता जर ह्या चौकशीमध्ये काही दोषी आढळला किंवा काही त्याच्यावरती मोठा ठपका आला
तर माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेते आदरणीय सुनेत्राताई याच्यावरती कारवाई करतील, पक्ष त्याच्यावरती गंभीर ऍक्शन घेईल आणि या पद्धतीने पण जे अजितदादांनी तुमच्या पक्षाचं ज्यांचं नाव याच्यामध्ये येत आहे त्या रुपालीताई तर चौकशीला पण जात नाहीयेत. मी तुम्हाला बोलले ना की आता त्यांना SIT मार्फत नोटीस गेली, त्यांनी त्याच्यावरती काही त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे. आता हे बघा, जेव्हा कायद्याचा धाक असतो आणि कायद्याप्रमाणे जेव्हा आता मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, त्यामुळे चौकशीमधून जे काही सत्य बाहेर येईल त्याला पुढे जाऊ आणि हा पक्ष अजितदादांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जपणार आहे. त्यामुळे जे काही सत्य बाहेर येईल त्याला आम्ही सामोरे जाऊ आणि त्या पद्धतीने आम्ही या गोष्टींवरती कार्यवाही करू, एवढी मी तुम्हाला या निमित्ताने माहिती देते. ठीक आहे सुनीलजी, आता प्रश्न फक्त काही नेते कोण कोण गेले, त्यांनी काय काय केलं याचा नाहीये. खरातनी जे काही महिलांच्या बाबतीमध्ये केलंय त्याच्या तक्रारी दाखल झालेल्या, त्याच्यावर चौकशी सुरू आहे आणि खरातला त्याची शिक्षाही मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात. पण खरातनं ही जी करोडोंची माया जमवली ती काही या नेत्यांचा त्याला पाठिंबा असल्याशिवाय किंवा आशीर्वाद असल्याशिवाय तर जमवलेली नाही, हे उघड सत्य आहे. आता त्याच्याबाबत कुणीच काही बोलत नाहीये, त्याच्या चौकशा होत नाहीयेत. कारण या खरातची जर मजल इथपर्यंत गेली असेल तर समोर आलेला आकडा 200 कोटींचा आहे, कदाचित तो त्याच्यापेक्षा जास्त कमी काही असू शकतो. जर इथपर्यंत त्याची मजल गेली असेल तर ह्या शेकडो कोटी रुपये त्यांना जेव्हा जमा केले त्या शेकडो कोटी रुपयांचा हिशोब पण लागला पाहिजे ना. हे पैसे आले कुठून, दिले कुणी, ज्यांनी दिले त्यांच्याकडे कुठून आले, त्याची मात्र चौकशी तितक्या जोरात होताना दिसतेय का? कविताजी नमस्कार. खरं म्हणजे श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होतं आणि जेव्हा अंधश्रद्धेमध्ये रूपांतर असताना जे समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असतात, उच्च नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते, मोठे इंडस्ट्रीज, जे कोणी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ते जेव्हा अशा गोष्टीकडे वळतात आणि अंधश्रद्धेच्या भाबड कल्पनेतून ते काम करतात, तेव्हा ह्या भोंदूबाबांचं सामर्थ्य वाढतं आणि त्या सामर्थ्य वाढणाऱ्यावर हे आर्थिक घोटाळे तर करतातच आणि असे लैंगिक अत्याचार महिलांच्यावर करतात. 2 प्रकारचे भोंदूबाबा या महाराष्ट्रामध्ये आहे, एक आर्थिक फायदा घेणं आणि एक लैंगिक अत्याचार करणं. हे दोन्ही भोंदूबाबा या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्याला सामर्थ्य असं समाजामध्ये काम करणारे प्रतिनिधित्व देत असतात असं माझं मत आहे. मी आपल्याला एवढंच म्हणेन की या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिरियसली हा मुद्दा घेतलेला आहे. तर माझं एक म्हणणं आहे ते आपल्याला सांगतो की पोलीस स्टेशन हे एक प्रत्येक विभागात असतं. त्या पोलीस स्टेशनच्या मार्फत अशा प्रकारचे भोंदूबाबा कोण आहेत, कुठे त्याचे मंदिर आहेत, कुठे त्याचं विश्वस्त आहे आणि काय आहे याची एक माहिती कलेक्ट केली पाहिजे आणि इथे जाणाऱ्या भोंदूबाबांच्याकडं श्रद्धेच्या मार्गाने जाऊन अंधश्रद्धेमध्ये जाणाऱ्या लोकांना थांबवलं पाहिजे, तरच या महाराष्ट्राचं पुरोगामित्व राहील. पण ते थांबवणार कोण? पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे जर आपल्या निष्ठा तिथे जाऊन वाहत असतील तर कोणी थांबवावं? नाही, मगाशी मी शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांच्याशी त्यांचं वक्तव्य ऐकत होतो. अनावधानानं नाही, शिवमंदिरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांचे फोटो आहेत, म्हणजे ते काही अनावधानानं गेलेले नाहीत. जेव्हा असे फोटो ते जातात तेव्हा त्यांच्याबरोबर असणारे अधिकारी आपोआप वितळतात आणि त्यामुळे अधिकारीही त्यांचं काम करतात. मला तुम्ही सांगा ना, 1.5 कोटीचा फंड पाटबंधारे का PWD कडनं त्याला मिळू शकतो, हे शक्य आहे का असं मिळणं? जोपर्यंत अधिक अशा प्रकारचे नेते त्यांच्या मागे असल्याशिवाय. तेव्हा आपण एक कबूल करूया. माझं असं मत नाहीये की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रद्धेने गेले असतील. ते श्रद्धेने गेले त्या तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचा वापर त्यांनी अंधश्रद्धेच्या उपयोगात करून घेतला, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपला वापर होणार नाही याकडेही लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. बरं अरुण सावंतजी, आता या प्रश्नाचं तर उत्तर मिळायला पाहिजे की बाकी सगळं ठीक आहे, त्या फोटोच्या बाबतीमधलं एक्सप्लेनेशन येत राहील,
पण असं काय होतं की पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सुद्धा त्या मंदिराचं नाव नाहीये, तरी त्या मंदिराला 1 कोटीपेक्षा जास्तची देणगी दिली. म्हणजे एरवी शासनाकडनं लाखभर रुपयाची मदत मिळवायची असेल तर 1760 कागदपत्र द्यावी लागतात आणि तरी पण सरकारी काम आणि 6 महिने थांब या उक्तीप्रमाणे थांबावं लागतं. मग या मंदिरानं अशी काय जादू केली होती की या भोंदूबाबानं सरकारवर पण जादू केली आणि त्याने 1 कोटीचा फंड त्यांना सहज दिला गेला? डॉक्टर कविताजी, हे जे काही आपण आता सांगितलं की यादीमध्ये नाव न असता अ ब क या मंदिरांच्या याच्यामध्ये त्याची नोंद नसताना सुद्धा त्याला जर असा काही फंड दिला गेला असेल तर ही अक्षम्य चूक आहे आणि ही महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक आहे. हे जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील असतील, पण जाणून बुजून केलेल्या गोष्टीला चूक कसं म्हणायचं? ही काय चुकीने गेलेला फंड आहे का? 1 कोटीचा फंड महाराष्ट्राचा असा चुकीने गेला? पालकमंत्र्यांनी त्याच्या डीपीसी मधनं दिलेला हा फंड आहे. डॉक्टर कविताजी, तुम्ही बोलत असताना आम्ही कधीच मध्ये बोलून आपल्याला रोखत नाही, कारण तुमचं बोलणं आम्हाला सुद्धा ऐकू येणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा समजणार नाही. नाही, प्रश्न तेव्हा तो नाहीये. प्रश्न हा आहे की याला चूक म्हणायचं का अरुणजी? कोणताही तुम्हाला जो काही प्रश्न तुमचा आहे ना तो विचारल्याच्या नंतर कृपया आम्हाला वेळ द्या. तुम्ही एक वाक्य तरी पूर्ण होऊ दे. तुम्ही मध्येच तुमचं वाक्य सुरू करता. बरं, तुम्ही काय बोला, उत्तर पण देणार या तुम्ही? प्रश्नाचं उत्तर द्या की याला चूक म्हणायचं का? फक्त 1 कोटीचा फंड त्याच्या जर मंदिराला दिला गेला असेल तर ती चूक आहे का? मला बोलायला दिलं तर मी तुम्हाला सांगणार ना काहीतरी. हो, द्या ना उत्तर. या प्रश्नाचं उत्तर द्या ना. पहा, ज्यांनी या प्रकरणामध्ये चूक केलेली आहे आणि सर्व नियम धाब्यावर ठेवून हा फंड सँक्शन केलेला असेल त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला कायद्याने जी काही शिक्षा आहे ती शिक्षा दिली पाहिजे. याच्या उपर मी काही तुम्हाला इथे सांगू शकत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही याला चूक म्हणून ते अगदी सहज सामान्यकरण करताय त्याचं. ही काय चूक आहे का? मी कोणत्याही प्रकारे या तुमच्या प्रश्नाचं सामान्यीकरण करत नाहीये. कायद्याने जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस घडली पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमच्या चॅनेलवरून सांगत आहे. अशा चुका नाही घडल्या पाहिजेत. बरं, म्हणजे तुम्ही याच्यावर ठाम आहात अरुणजी की ही चूक आहे म्हणून. बोला सुनीलजी, बोला. तर ही चूक नाही आहे. ही विखे पाटील पालकमंत्री असताना त्यांच्या डीपीसी मीटिंग मधून हे फंड दिले गेलेले आहेत. यात महाराष्ट्रातल्या कुठल्याही अधिकाऱ्याला हा फंड अशा प्रकारे यालाच काय कोणालाही विदाउट सँक्शन देता येत नाही. अधिकारी जोपर्यंत राजकीय व्यक्ती त्या आसनावर सत्तेरूढ असतात त्यांनी मंजूर केल्याशिवाय हा फंड वितरित होत नाही. माझं एवढंच म्हणणं सांगताना त्यामध्ये जे राजकीय अधिकारी असतील, जे सत्तेतील अधिकारी असतील, मग कोणी मंत्री असतील तर त्यातलाही शिक्षा देण्याचं कामाची भूमिका आपण घेणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बोला आता अरुणजी. डॉक्टर कविताजी, आदरणीय मोदीजी जे सांगत आहेत ते बरोबर सांगत आहेत. हा, मग सवाल तोच आहे ना की तुम्ही त्याला, म्हणजे असं आहे अरुणजी, सध्या या सत्तेवर हा बोला बोला. आपण 2 दिवसापूर्वीचं उदाहरण पाहिलं असेल. मंत्री, या राज्यातील सत्तेमधील सर्वोच्च मंत्री फोन करून सुद्धा सरकारी अधिकारी हल्ली जे त्यांना पटतं तेच करतात. ते अधिकाऱ्याने फोन केला म्हणून लगेच तसं करत नाहीत, तर काही अधिकारी इतर कुठल्या तरी मंत्र्याने फोन केला तसंच करतात. हे सुद्धा सत्य आहे. तेव्हा आपण ज्याचं चुकीचं असेल त्याला कायद्याने जी काही शिक्षा असेल ती शिक्षा न्यायालय सुनावेल. तुम्ही, मी किंवा मोदीजी सुनावू शकत नाही. अरुणजी, तुम्ही जो संबंध जोडताय ना तो या प्रकरणाला लागू होत नाही. याचं सिंपल कारण एवढंच आहे, आपल्यापैकी प्रत्येकानं डीपीडीसीच्या मीटिंग बघितलेल्या आहेत कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यांमधल्या. 1-1 लाखाच्या निधीसाठी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये अक्षरशः रण माजतं. माझ्या मतदारसंघाला जाणार का, माझ्या मतदारसंघातल्या गावाला जाणार का. जिथे 1-1 लाखासाठी रण माजतं तिथे 1 कोटीपेक्षा जास्तचा निधी दिला जातो. हे काय सर्वपक्षीय संमतीच्या शिवाय होतं का? की जे मंदिर निधीमध्ये बसतच नाही या कक्षांमध्ये त्याला जर निधी दिला जात असेल, डीपीडीसीचा निधी दिला जात असेल आणि तरी आपण याला चूक म्हणायची, त्याला आपण सर्वपक्षीय सहमती नाही म्हणायची. कमाल आहे. बोला हेमलताताई, याला काय फक्त चूक म्हणून बाजूला सारायचं का? नाही, ही खरंच खूप मोठी गंभीर चूक आहे की ज्या पद्धतीने हे सगळा निधीचं वाटप झालं, तो कशा पद्धतीने झाला, कोणाचं प्रेशर होतं. आणि विषय जसं म्हणलं कविता की गंभीर आहे. शासनाने, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयामध्ये जर संपूर्ण अधिकार हे जर म्हणजे आपले वापरले, SIT ला पूर्ण अधिकार दिले
आणि यातून जे कोणी त्याच्यामध्ये दोषी आढळेल त्याला जर कडक शिक्षा झाली तरच याच्यावरती काहीतरी सोक्षमोक्ष लागेल. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतोय आणि महाराष्ट्राला संपूर्ण हादरवणारी ही जर घटना ह्याच्यामध्ये जर ज्यांना दोषींना पाठीशी घालण्याचं काम झालं तर मला असं वाटतंय की हे पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चुकीचं होईल. त्यामुळं आता मी आज वाचलं की त्यांनी कोडवर्ड मध्ये काही लोकांची नावं आणि काही नंबर वगैरे सेव्ह केले होते. त्याच्या डिकोडिंगची प्रोसेस सुरू आहे आणि याच्यामधून जर डिकोडिंग परफेक्टली झालं तर याच्यामधून जे काही सत्य बाहेर येईल ते अतिशय भयंकर असेल. फक्त शासनाने अतिशय गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे, कोणाला पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि जे काही सत्य बाहेर येतं ते सर्वांच्या समोर आणलं पाहिजे की यापुढे कुठलाही बाबा अशा पद्धतीचं कृत्य करायला धजावणार नाही आणि याला कडक शिक्षा झाली पाहिजे. तरच मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे काही घडलं ते त्या सर्व दोषींना न्याय दिला तरच मला असं वाटतं की समाजाला एक फार मोठा धडा बसेल आणि जे कोणी अशा बाबाकडे जाण्यासाठी प्रवृत्त होतात ते सुद्धा विचार करायला लागतील. हे आपण पुरोगामी महाराष्ट्र, लोकशाहीवादी महाराष्ट्र, लोकशाहीची व्यवस्था म्हणून आपण या सगळ्या अपेक्षा करतो, पण त्या पूर्ण कशा होणार? इतके दिवस झाले तो गुन्हा दाखल होऊन आणि आतापर्यंत यातला प्रमुख आरोपी कोण आहे तर फक्त अशोक खरात. याच्या पलीकडे कुणाचं नाव येत नाहीये आणि ते येईल याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे, कारण ते व्हिडिओ समोर आले म्हणून कदाचित हे अशोक खरातला आतापर्यंत अटक तरी झाली नसते. व्हिडिओ समोर आले तर कदाचित हेही झालं नसतं. अजून काही वर्ष तो निवांतपणे त्याची ही सगळी विकृती सहजपणे करत राहिला असता आणि त्याचा राजकीय आशीर्वाद सुद्धा तसाच राहिला असता. त्या व्हिडिओजमुळे एवढंच झालंय. आता जर नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ समोर आले तर कदाचित नेत्यांना याच्यामध्ये आरोपी करायचं की नाही, त्यांनी याच्यामध्ये चुका केल्यात की नाही, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही हे समोर येईल. पण ते नाही येत तोपर्यंत एखादा फोटो, हा आम्ही अनेकांबरोबर फोटो काढतो, त्याच्यामध्ये त्याच्यासोबतही काढला फोटो असं म्हणून नेते सहज बाजूला होऊ शकतात. प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आर्थिक गैरव्यवहार सुद्धा याच्यामध्ये होत असतील, इतक्या मोठ्या प्रमाणावर जर महिलांचं शोषण होत असेल तर या आर्थिक गैरव्यवहारांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि समोर आलेल्या त्या प्रत्येक व्हिडिओतल्या प्रत्येक महिलेसंदर्भातली चौकशी झाली पाहिजे. आता जितक्या तक्रारी आल्या त्यानुसार चौकशी होईलच, पण त्यामधनं आपल्या नेत्यांचा आशीर्वाद जो त्या खरातला लाभला होता त्याची चौकशी होणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे. आणि जोपर्यंत नेत्यांच्या चौकशा होत नाहीत, त्यानं कोणकोणते आशीर्वाद या खरातला दिले होते याच्या चौकशा होत नाहीत, तोपर्यंत हा खरात जो सर्वशक्तिमान बनला होता तो एक खरात समोर आलाय. पण महाराष्ट्रामधले असे अनेक खराती असतील समोर येणार नाहीत जोपर्यंत नेत्यांची चौकशी होत नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, जी अजून होत नाहीये. आपण सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.